हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत आहात? मजेतच असायला हवं. आज आपण खूप छान चमचमीत असं वांग्याचं भरीत पाहणार आहोत. जे वांगं खात नाहीत ना, ते सुद्धा आवडीने खातील एवढं टेस्टी बघा. अशा प्रकारे मी वांगं घेतलं आहे. हे वांगं 250 ग्रॅम आहे वजनी प्रमाणात. स्वच्छ मी धुवून घेतलं, पुसून घेतलं आहे. त्यानंतर आपण त्याला चाकूने असे कट मारणार आहोत. म्हणजे महत्त्वाची टिप्स म्हणजे तुम्ही जर कट मारलं, 2 टिप्स आहे त्यामध्ये, की ते भाजताना फुटणार नाही आणि त्यामध्ये तुम्हाला आळी वगैरे आहे की नाही ते पण चेक करण्यासाठी सहाय्य होईल त्याचं. म्हणून अशा प्रकारे आपण त्याला उभे कट मारणार आहोत आणि चेक करणार आहोत की त्यात आळी वगैरे नाही येणं म्हणून. हे बघा अशा प्रकारे, कारण वांग्यामध्ये शक्यतो आळी असते. मग ते आपण असे जर कट मारले तर तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी त्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरचीचे पीस आहे करून घेतलेले, ते मी त्यामध्ये घालणार आहेत. कारण ते भाजताना ती मिरची आणि लसूण आहे ते पण छान असे भाजलं जाईल. त्यामुळं मैत्रिणींना व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. खूप सुंदर टेस्टी असं आपलं वांग्याचं भरीत ही रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे आणि खूप टेस्टी लागतं, खूप छान लागतं भाकरीबरोबर. तर अगदी अप्रतिम वांग्याचं भरीत, भाकरी आणि कांदा, आहा मस्तच. अशा प्रकारे मी सर्व मिरची आणि लसूण आहे तो, जे आपण त्याला दिले होते, चिरा मारला होता, त्यामध्ये आपण भरून घेणार आहोत. आणि अप्रतिम अशी रेसिपी तुमच्यासाठी मैत्रिणींनो दाखवत आहे. अजूनही आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. त्यानंतर बघा आपण त्याला तेल लावून घेणार आहोत, म्हणजे खूप छान असं ते सॉफ्ट भाजल्या जाईल आणि पटकन भाजल्या जाईल तेल लावल्यामुळे. आणि त्याचं जे साल आहे की नाही ते भाजल्यानंतर अगदी सहज निघल्या जातं. त्यामुळं तेल थोड्या प्रमाणात तरी लावायचं आहे. हे बघा मी पूर्ण वांग्याला तेल लावून घेतलं आहे. नंतर गॅसवर मी जाळी ठेवली आहे आणि त्याच्यावर वांगं आपण छान असं भाजून घेणार आहोत. तुमच्याकडे जाळी नसेल तरी काय हरकत नाही, तुम्ही तसंच भाजू शकता. जर चूल असेल ना अवेलेबल तर अवश्य चुलीवर भाजा. एवढं छान लागतं की नाही चुलीवरचं. आमच्याकडे चूल नाही आहे, कारण जागाच नाही चूल करायला. म्हणून पर्याय म्हणजे आपलं गॅसवर छान असं भाजायचं. सर्व बाजू त्याच्या भाजून घ्यायच्या. आणि सर्वांना एक नम्र निवेदन आहे की आपण माझा व्हिडिओ कुठून पाहता, कुठल्या गावातून, कुठल्या राज्यातून किंवा कुठल्या देशातून, ती कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून मला तुमचे आभार मानण्यास खूप छान आनंददायी वाटेल. आणि माझा व्हिडिओ कुठून पाहता हे पण मला कळेल आणि छान वाटेल. हे बघा आपलं वांगं छान असं बघा सर्व बाजूंनी भाजलं गेलं आहे. वांगं थंड होईपर्यंत मी कांदा वगैरे चिरून घेतला, बाकीची तयारी केलीत. आणि वांगं बघा आपलं छान असं थंड झालं आहे. आणि थंड झाल्यानंतर बघा किती सहज त्याचं साल आहे ते निघत आहे बघा. अगदी बघितलं की तोंडाला पाणी सुटणारी आहे रेसिपी. अगदी भूक चाळवेल तुमची. भूक नसली तरी तुम्ही खाल, एवढं टेस्टी होतं हे वांग्याचं भरीत. अशा प्रकारे आपण त्याचं पूर्ण सगळं साल आहे ते काढून घेणार आहोत. अप्रतिम अशी वांग्याची भरीतची रेसिपी. त्यानंतर बघा आपण सर्व त्याचं साल आहे ते काढून घेतलं. त्याचा जो देठाचा भाग आहे तो काढून घेणार आहोत. आणि हे बघा किती छान असं मऊ झालं आहे, आतपर्यंत शिजलं आहे. आणि त्यातला जो लसूण आणि मिरची आहे ती पण बघा किती छान त्यामध्ये भाजल्या गेली. बघा किती सॉफ्ट झाला आहे लसूण पण आणि मिरची पण. आणि ती जेव्हा आपण त्याचं भरीत बनवू ना, तेव्हा तर एवढी छान चव लागते लसणाने आणि हिरव्या मिरचीने. त्यामुळं अशा प्रकारे अवश्य मैत्रिणींना करून बघा. हे बघा अशा प्रकारे आपण चाकूच्या साह्याने ते असं सुट्टं करणार आहोत. आणि हे बघा लसूण आहे तो पण आपण त्याचे तुकडे करणार आहोत. शिजला आहे तो, कारण भाजताना तो छान असा सॉफ्ट होणार आहे, म्हणजे छान होईल. खूप छान टेस्ट लागते बघा. अशा प्रकारे तुम्ही लसूण आणि हिरवी मिरची भरून वांग्याचं भरीत अवश्य मैत्रिणींना करून बघा.
खूप छान अशी चव लागते लसूण आणि हिरव्या मिरचीनी. त्यानंतर आपण त्याला छान अशी फोडणी देणार आहोत. तेल छान गरम झालं त्यानंतर आपण मोहरी टाकली आहे. मोहरी छान तडतडली नंतरच आपण त्यामध्ये जिरे घालणार आहोत, कारण फोडणी आपली खूप महत्त्वाची असते. फोडणी जेवढी तुम्ही छान द्याल तेवढी भाजीला चव छान लागते. त्यानंतर मी लसूण घेतला आहे चिरून. तुम्ही हवं असेल तर तुम्ही आले लसणाची पेस्ट घातली तरी चालेल. आणि भरपूर असे मी मोठे 2 कांदे चिरून घेतले आहे, कारण वांग्याचं भरीत म्हटलं ना की त्याला कांदा हा भरपूर आला तरच त्याला छान अशी चव येते. कांदा आपला छान मऊ होईपर्यंत आपण शिजवला. त्यानंतर एक टॉमॅटो आपण बारीक चिरून घातला आहे. कोथिंबीर आपण घालणार आहोत आणि हे सर्व आपण छान असं परतून घेणार आहोत. अगदी खूप छान होते मैत्रिणींनो. हे तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता. ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, मक्याची भाकरी किंवा नाचणीची भाकरी त्याबरोबर पण खाऊ शकता. एवढं अप्रतिम लागतं. त्यानंतर आपण हळद घालणार आहोत, लाल तिखट घालणार आहोत. चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता. त्यानंतर आपण मीठ घालणार आहोत आणि छान असं आपण ते हलवून घेणार आहोत. एवढा छान वास येत आहे ना, कारण लसूण आणि आपली जी हिरवी मिरची आहे त्यामुळे पण, आणि लाल तिखट आपण घातलं आहे. त्यामध्ये जिरे आणि धणे भाजलेले आहे त्यामुळं मी सेपरेट घातले नाहीत. हे बघा किती छान असं आपलं कांदा, टॉमॅटो आणि जे मसाला आहे तो छान परतला गेला आहे. त्यानंतर आपण जे वांगं आहे ते त्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत आणि छान असं हलवून घेणार आहोत. खूप छान अप्रतिम अशी वांग्याची भरीतची रेसिपी मैत्रिणींनो करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली, घरातील मंडळींना आवडली की नाही ती मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. खूप सुंदर होतं. अगदी वांगं न खाणारे सुद्धा आवडीने खातील. हे बघा किती छान झालं आहे. सुटलं की नाही तोंडाला पाणी. चला तर मग पटकन रेसिपी करून बघा आणि छानशी कमेंट करा. त्यानंतर आपण पुन्हा वरून थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत. त्यामुळं खूप छान अशी चव येते कोथिंबीरने त्याला. आणि हलवून घेतले आणि मी सर्व केले बघा. ज्वारीची भाकरी, कांदा, मस्त. या मग सर्वांनी वांग्याचं भरीत, भाकरी आणि कांदा खायला. रेसिपी जरा जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, हाईप करा, छानशी कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. हे बघा किती छान असं आपलं वांग्याचं भरीत तयार झालं आहे. चला तर मग भेटूयात पुढच्या छानशा रेसिपीमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि अशाच छान छान रेसिपी पाहत राहा. बाय बाय.